बेडमध्ये घाण असेल, धूळ असेल, माती असेल, जाळं जळमट असेल, आपल्या झोपेवर आणि आपल्या तब्येतीवर सुद्धा याचा परिणाम होतो. पूर्वेश आणि अंकित बघा किती क्यूट दिसत आहेत. खूप चेंजेस झाले आहेत. आता सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. गुलमर्गला बर्फ खेळलो होतो, तिथं आम्ही हा काढला होता. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर हा व्हिडिओ 4 दिवस आधी शूट केला होता, नाहीतर तुम्हाला वाटेल की सण आता सुरू झाले आहेत आणि यांची अजून साफसफाई संपलीच नाही. साफसफाई ॲक्च्युली सगळी संपली आहे, पण हा तेवढा बेड राहिला होता, तो क्लीन करायचा होता. कारण त्याच्या आतल्या वस्तू बाहेर उन्हात ठेवायच्या होत्या. कारण आतापर्यंत पावसाने तर अगदी धुमाकूळ म्हणजे माजवला होता. तर बाहेर थोडं पण ऊन नव्हतं, पण आता ऊन पडत होतं, तर म्हटलं आतल्या वस्तू बाहेर टाकून देऊया उन्हामध्ये, ज्या अगदीच यूज होत नाही. म्हणजे गोधड्या आहेत, चादरी आहेत, ब्लँकेट्स किंवा गादी वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी बेडमध्ये होत्या. तर त्या सगळ्या उन्हात आता ठेवल्या गेल्या आणि क्लीन करून घ्यायचा होता, म्हणून तो सगळा पूर्ण ओपन केला. त्याच्या खालीसुद्धा जाळं असते, त्याच्या मागेसुद्धा जाळं असते. तर ते ना असं एरवी पूर्ण भरलेला कॉट आपल्याला खेचला जात नाही आणि क्लीनी मग ती राहून जाते. तर मग ह्यावेळेस बरं पडतं की हे सगळं काही उन्हामध्ये घालायचं असतं, तर कॉटही हलका होतो, सरकून क्लीन वगैरे होऊन जातं. तर भाची आणि मिस्टर दोघं मिळून हे साफसफाई करत आहेत. कारण मी किचनमध्ये सगळं माझं काम करत होते, देवपूजा, नंतर मग स्वयंपाक केला, अंकितचा टिफिन केला, माझी ती आवरावर तिकडे चालू होती. आणि तर मी स्टँडला मोबाईल लावून दिला होता त्यांना शूट करण्यासाठी. तर असं काही यांची चालली आहे साफसफाई. व्हिडिओ थोडा फास्ट ठेवला आहेत मी आधेमध्ये, आणि इथं बघा तुम्हाला दाखवते नंतर. मग मी आले थोडे वेळ काढून शूट करण्यासाठी. तर बघा पसारा, बॅग आहेत, गालीच्या आहेत, आणि हा जो बॉक्स आहे ना, यामध्ये माझ्या 7 वर्षाच्या मेहनतीचा खजिना ठेवला आहे. तो जो मी तुमच्यासोबत अगदी थोड्या वेळानंतर मी शेअर करते की तो खजिना काय आहे. जी काही मी मेहनत केली होती त्याबद्दल ते सगळं काही मला मिळालेलं आहे. मान सन्मान जो तुम्ही म्हणू शकतात, तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा पुढे. आणि इथं बघा दोघांची छान क्लिनिंग चालली आहे. तर बघा जाळं जळमटणं खूप लागलेलं असते, बाजूला सरकू शकत नाही आपण वजनदार असल्यामुळे. तर आता हलका झाला होता सरकून छान. त्याच्या मागचंही जाळं वगैरे मिस्टर काढून घेत आहेत. आणि जान्हवीसुद्धा छान क्लीन करू लागते. आधी तिने जाळं काढून घेतलं, बेडमध्ये काही धूळ असते ना, ती धूळ वगैरे क्लीन केली, नंतर ओल्या फडक्याने छान ती क्लीन करून घेते. आणि 2 दिवस मग आम्ही त्याचं आतलं जे अंथरूण आहे ना, 2 दिवस उन्हामध्ये मी राहू द्यायला सांगितलं, आणि नंतर मग ते ठेवलं होतं. आणि मग आतला जो कुबट वास वगैरे आहे ना, तो सगळं निघून जातो आणि छान फ्रेश होतो आपला कॉट, आणि आपल्यालाही छान झोप येते. कारण अगदी बेडमध्ये घाण असेल, धूळ असेल, माती असेल, जाळं जळमट असेल, आपल्या झोपेवर आणि आपल्या तब्येतीवर सुद्धा याचा परिणाम होतो. तर आपला बेडही क्लीन असायला पाहिजे कायमच. आणि बघा आता तुम्हाला दाखवते की बॉक्समध्ये काय खजिना माझा निघालेला आहे. सॉरी, मी गाऊनवरच आहे, कारण मी सुद्धा कामामध्ये होते. माझ्या अवताराकडे थोडंसं दुर्लक्ष करा. आणि माझ्या ट्रॉफ्या बघा तुम्ही. तर मी 7 वर्ष साहित्य क्षेत्राला दिली होती. माझा एक ग्रुप होता साहित्यिक, मी सांगितलं होतं आधी. पण मी त्या ग्रुपतर्फे ना स्वतः बरेचसे कार्यक्रम महाराष्ट्रभर मी आयोजन केले होते. आणि नवोदित जे होते ना साहित्यकार, म्हणजे कवयित्री वगैरे, त्यांना मी मंच उपलब्ध करून दिला होता. आणि जे नवोदित होते त्यांना कविता शिकवणं, साहित्याबद्दल माहिती देणं, लेखन शिकवणं, त्या सगळ्या गोष्टी मी त्या ग्रुपमध्ये करत होते. कॉम्पिटिशन वगैरे घेत होते. याबद्दल मला बाहेरचे जे मंडळ होते साहित्य क्षेत्रातले, वेगवेगळ्या ठिकाणचे जे मंच होते ना, त्यांनी मला तिथं बोलवून आणि माझा सन्मान करून ह्या ट्रॉफ्या मला त्यांनी दिल्या होत्या, माझा सन्मान केला होता. ट्रॉफ्यांसोबत शॉल, श्रीफळ वगैरे पण मिळालेले आहेत. तर ह्या ट्रॉफ्यांना आधी माझं जे टी व्ही युनिट खूप मोठं होतं तिथे ठेवल्या होत्या, पण आता टी व्ही युनिट इतकं छोटं की तिथं अजिबात जागा नाही. त्यामुळे ह्या सगळे त्या बॉक्समध्ये ठेवून मी बेडमध्ये ठेवून दिल्या होत्या. आणि साहित्य क्षेत्रामध्ये नंतर मग मी ते सोडून दिलं होतं, कारण मग खूप माझी दगदग व्हायची त्यामुळे. पण मी परत म्हणजे लिखाण तर सुरू केलंच होतं माझं स्वतःचं. प्रतिलिपीवर मी माझ्या कथा टाकत असते, कथा मालिका टाकत असते. तर ज्यांना वाचनाची आवड आहे ते प्रतिलिपीवरती मला सर्च करू शकतात. तर अशा माझ्या ह्या ट्रॉफ्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळाल्या आहेत. धुळे, ठाणे,
हे बऱ्याच ठिकाणाहून मला मिळाले आहेत आणि मी सुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याच कानाकोपऱ्यात जाऊन कार्यक्रम केले आहेत. तर असं माझं एक साहित्य क्षेत्रातला हा खजिना आहे. खूप आनंद होतो आहे त्यांना परत एकदा पाहून आणि त्या सगळ्या गोष्टी मला खूप आठवल्या आता आणि खूप म्हणजे भरूनसुद्धा आलं. आणि त्यासोबतच बेडमध्ये निघाले मुलांचे काही फोटोज. तर हा फोटो पूर्वेशने काश्मीरला काढला होता. मी काश्मीर फिरायला गेलो होतो त्यावेळेसचा हा फोटो आहे. फ्रेम करून ठेवला होता. हाही टी व्ही युनिटवर होता आधी, पण आता तोही बॉक्समध्ये गेला. मुलांना आता लहानपणचे फोटो नको असतात बाहेर ठेवायला. आणि हे माझे रामश्याम म्हणजे माझी दोघी मुलं पूर्वेश आणि अंकित, बघा किती क्यूट दिसत आहेत. आणि हा स्टुडिओमध्ये जाऊन काढलेला होता फोटो. त्यांना बऱ्याचदा सेम कपडे लागायचे, म्हणजे कलर वगैरे जास्तीत जास्त सेमच मी घ्यायची आणि खूप सुंदर त्यांचे फोटो यायचे. तर मलाही सुद्धा खूप हौस होती आणि म्हणजे त्यांचे फोटो वगैरे काढण्याची. आणि हे बघा, हा आहे राम बनलेला आहे पूर्वेश त्याच्या शाळेमध्ये. तो 3रीमध्ये असताना शाळेमध्ये ॲन्युअल फंक्शन होतं, तिथं तो राम बनलेला होता. एका गाण्यामध्ये तो बनलेला होता. तर तिथं मी त्याचा फोटो काढला होता एका स्टुडिओमध्ये जाऊन. तर हा फोटो देखील फ्रेम केलेला आहे. तर मुलांच्या नाही छोट्या छोट्या गोष्टी कधीच टाकून द्यायच्या नसतात आणि इच्छाही होत नाही. ह्या सगळ्या आठवणी जपायच्या असतात आणि मग अशा बाहेर निघाल्या ना की आपल्याला त्यांचं लहानपण आवडतं, कारण की आता ते फार मोठे झाले आहेत. तर आता खरंच त्यांचं लहानपण आठवून जरा छान वाटतं, आनंद होतो. आणि हा माझा फोटो आहे. तर बघा, हे 20 वर्ष आधीची मी अशी होते. 20 वर्ष आधी फोटो काढलेला होता. मलासुद्धा खूप हौस होती स्टुडिओमध्ये फोटो काढण्याची आणि छान ग्लास फ्रेममध्ये मी त्याला हे केलं होतं, फ्रेम केलं होतं. आणि जान्हवी एक एक फोटोनं छान स्वच्छ करते आणि तीसुद्धा बघते आणि तुम्हाला देखील दाखवते. ती बोलते, आते आप कितने अच्छे थे पहिले. म्हणलं आप क्या बुरी हूँ क्या? तर बोले नाही. म्हणजे पण खूप चेंजेस झाले आहेत. आता सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आणि ही जी साडी नेसली आहे ना मी फोटोमध्ये, पुतणीने मला पहिल्या पेमेंटची घेतली होती. तर तो एक खास क्षण होता आणि बड्डे होता, म्हणून तेव्हा मी स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढून आले होते. तर असे काही छान काही क्षण आहेत ना, ते अशा फोटोमध्ये जपून ठेवावे लागतात. आता मोबाईल आहेत, पण आधी मोबाईल नव्हते. पण असे बरेच क्षण आम्ही असे जपून ठेवले आहेत. बरेचसे अल्बम आहेत आणि बरेचसे असे फ्रेमसुद्धा आहेत. आणि हा सुद्धा काश्मीरचा फोटो आहे. मिस्टर, मी आणि अंकित वेगवेगळे फोटो आहेत, पण एकाच फ्रेममध्ये ते सेट केले आहेत. हे सुद्धा काश्मीरला काढले होते आम्ही. गुलमर्गला बर्फ खेळलो होतो, तिथं आम्ही हा काढला होता. तर अशा काश्मीरच्या काही खूप साऱ्या अशा आठवणी आहेत. तर तिथलेसुद्धा बरेचसे फोटो आहेत. आणि असा छान असा हा म्हणजे फोटोचा हा देखील एक खजिनाच म्हटला जाईल. तर ह्या सगळ्या मेमोरीज आठवणं खूप छान वाटतं. म्हणजे असं कधीतरी आपण हे काढायचं, बघायचं, मुलांचं लहानपण आठवायचं, यातही एक मज्जा आहे. तर तुम्ही कधी कधी असं वाटलं ना की जुने फोटो काढायचे आणि त्यांना बघायचं, बघा किती छान वाटतं आपल्याला, आपले गेलेले दिवस आठवतात. तर असं काही छान सुंदर हे सगळं बघायला मिळालं परत एकदा. आणि परत एकदा पुसून स्वच्छ करून ते ठेवून दिलं बॉक्समध्ये. आणि नंतर 2 दिवसानंतर हे शूट केलं आहे आता, की हे आम्ही सगळं सामान तिथं सेट करतो आहे. बॉक्स परत तिकडे गेला आहे बेडमध्ये, सगळ्या गोष्टी बेडमध्ये सेट होत आहेत. तर असं काही सगळं सेट करून घेत आहोत आता. आणि व्लॉगला देखील मी आता इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा.